नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 नोव्हेंबरचा निकाल लागलेला आहे, पण त्यापूर्वी सुद्धा एक टीईटी झाली 2024 मध्ये. जर आपण बघितलं तर टीईटी 2025 चा निकाल हा वाढलेला आहे. आता हा टक्का का वाढलेला आहे? 2024च्या टीईटी मध्ये हा टक्का 3.5 सव्वा 3% होता आणि आता जर बघितलं आपण तर 11 ते 11.5% पर्यंत हा निकाल गेलाय. 8% जवळपास निकाल वाढला. निकाल वाढण्याची कारण काय? यापूर्वी मात्र एवढा निकाल बघायला मिळत नव्हता. सो कारण आपण बघूया 5 यामधले. त्या 5 मधले 2 कारण तर असे असतील की जे तुम्हाला येणाऱ्या टीईटी साठी खूप मार्गदर्शक असणार आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला टीईटी क्रॅक करण्यासाठी होणार आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा मी तुम्हाला दाखवतो की काय घडलेलं आहे. सो बघूया आपण टक्केवारी का वाढली. नवीन अपात्र विद्यार्थ्यांना संधी जुलैमध्ये आता 2026 मध्ये टीईटी परीक्षा होणार आहे या संदर्भातलं शिक्षण विभागाने सुद्धा आता माहिती दिलेली आहे. सो बघूया आपण की महत्त्वाचे मुद्दे काय. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना टीईटी जूनची द्यायची आहे त्यांनी लगेच कामाला लागा, कारण बॅच आपली इग्नाइटची चालू होते 20 फेब्रुवारीपासून. बॅचचं नाव आहे बॅच द्रोणा बॅच 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. हे सगळे फीचर्स या बॅच मध्ये अवेलेबल आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. टीटी 50 नावाचा कुपन कोड वापरा. नवीन विद्यार्थी लगेच बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. ओके, त्यानंतर रेकॉर्ड बॅचेस टेटच्या 2026 साठी आणि सीईडी सुद्धा बॅचेस अवेलेबल आहे. तुम्ही रेकॉर्ड बॅचेस सुद्धा घेऊ शकता. याची सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला डिटेल्स माहिती दिलेली आहे. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातो. ही 2024 ची जर टीईटी आपण बघितली तर 24 मध्ये जो निकाल लागला होता तो लागला 3.5% जवळपास 3.38 3.5% सव्वा 3% लागलेला होता. हे पेपरचं कात्रण आहे. कधीच आहे? 15 फेब्रुवारी 2025चं कात्रण आहे. आणि तुम्ही जर टीईटी 2024चा निकाल जर बघितला तो निकाल बघा. पहिला जो पेपर होता तो होता 3.9%. दुसरा पेपर ज्यामध्ये गणित विज्ञान आहे त्याचा निकाल लागला 28.33% आणि दुसरा पेपर जो आहे सामायिक शास्त्र त्याचा टक्का लागला 3.22%. फक्त हा निकाल कमी झालाय, बाकी ओव्हरऑल निकाल मात्र सगळ्यांचे वाढलेले आहे. ओव्हरऑल निकाल तुम्ही जर बघितला 3.16%. हे ऑथराइज सोर्सेस कडून घेतलेली माहिती आहे. 3.16% ओव्हरऑल आपण असं कन्सिडर करूया 3.25% हा निकाल लागला 2024चा. ओके, 2025चा जर आपण आता बघितला तर 2025चा ऑथराइज वेबसाईटवरून घेतलेली ही पीडीएफ आहे, ज्यामध्ये पेपर 1चा बघा 11.47% लागलाय. मागे पेपर 1चा किती होता? 3.09. जवळपास इथे पण बघितला तर 8 ते 8.5% निकाल वाढलाय. दुसरा पेपर 2चा 11.33 होता आणि ओव्हरऑल जर बघितला तर 11.28% निकाल लागलाय. पाठीमागचा निकाल होता हा जवळपास 3.16%. मग यामध्ये सुद्धा वाढ झाली जवळपास 8%. ही एवढी 8% वाढ अचानक झाली कशी काय? कसं काय झालं शक्य? थोडक्यात बघूया 5 महत्वाचे मुद्दे. आता बघा, पेपर 1 पेपर 2चा निकाल पण सेपरेट दाखवलाय. 2025चा आहे. पेपर 2चा निकाल 2025चा कमी लागलाय. 2024चा मात्र जास्त होता. मात्र पेपर 2 मध्ये सामायिक शास्त्राचा निकाल जास्त लागलाय, मागे मात्र कमी होता. आता बघूया निकाल वाढण्याची 3 प्रमुख कारण तुम्हाला सांगतो. पहिले तर शिक्षकांना टीईटी बंधनकारक करण्यात आली होती. याला भरपूर कारण पाठीमागच्या व्हिडिओत पण मी सांगितलंय. सो मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी इथे टीईटी साठी अप्लाय केलं होतं आणि मोठ्या प्रमाणात अर्जांची संख्या वाढल्यामुळे साहजिक आहे इथे पासिंगचा रेट सुद्धा वाढणार होता, टक्का वाढणार होता आणि तो वाढलेला आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा अवेअरनेस. सगळ्या क्षेत्रामधून शिक्षक भरती संदर्भातल्या याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट केला गेला. शिक्षक संघटनेने आंदोलनं केली, बऱ्याचशा शिक्षकांनी फॉर्म भरले आणि हा अवेअरनेस एका लेवलला वाढून गेल्यामुळे बरेच फॉर्म आले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी अभ्यास करून टीईटी क्वालिफाईड केलेली आहे. नंतर शिक्षक भरती जाहिरात. मागील काही वर्षाचा जर विचार केला तर टेट ही जाहिरात येतच नव्हती, शिक्षक भरती होत नव्हती. पण रिसेंटली सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सगळेच जागरूक झाले आणि सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचत गेली. शिक्षक भरती होणार. किती जागा शिल्लक आहे? 65,000 जागा शिल्लक आहे, 20,000 जागा शिल्लक आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही बातमी समोर येत होती. म्हणून बीएड झाले जे विद्यार्थी होते ना, त्यांनी सगळ्यांनीच इथे फॉर्म भरले आणि इथे मोठ्या प्रमाणात अभ्यास करून हे विद्यार्थी सुद्धा पास झाले. सो हे 3 गोष्टी प्रमुख कारणीभूत आहे. अजून 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये एक पहिलं म्हणजे तुमचा सगळ्यांचाच उमेदवारांचा खूप चांगला अभ्यास. पाठीमागे जर बघितलं तर नियमितपणे टीईटी होत नव्हती. आता नियमित टीईटी घेण्यासंदर्भात प्रशासनावरती, शिक्षण विभागावरती दबाव येत आहे, संघटनांचा पण उमेदवारांचा पण. सो नियमित टीईटी होणार, यामुळे विद्यार्थी अभ्यासाला लागले आणि अभ्यास करणारे विद्यार्थी क्वालिफाईड झाले. सगळेच अभ्यास करत होते, पण इथे मात्र क्वेश्चन पेपरची डेप्थ आणि क्वेश्चन पेपरची काठिण्य पातळी बघता निकाल हा तरी तुलनेने कमीच लागलाय, पण वाढ मात्र झालेली आहे. आणि हा एक मुद्दा मी तुम्हाला प्रकर्षाने आवर्जून नोट करायला लावतो, इग्नाइटचे मार्गदर्शन. आता मी असं का म्हणतोय तुम्हाला काही प्रूफ दाखवतो. बघा, ही एक प्रूफ आहे. ही सगळी टीम तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती गायडन्स करत आलेली आहे. हीच टीम तुम्हाला आता ह्या नवीन टीईटी साठी सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. काही कमेंट मी तुम्हाला दाखवतो. बघा, ह्या कमेंट आहेत.
धन्यवाद इग्नाइट अकॅडमी. कधीची 3 वीक अगोदर आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या सुयोग्य व परीक्षाभिमुख मार्गदर्शनामुळे महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा 2025 पेपर 1 पेपर 2 दोन्ही पेपर ओपन कॅटेगरीमधून पहिल्याच प्रयत्नात पास झालो. किती पहिलाच प्रयत्न होता. सर्व इग्नाइट टीम, बोबडे सर, बोडके सर, शेळके सर, राजेश सर, अमोल सर, बापू सर, माझं पण नाव टाकलंय, सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. वैभव वाकडे यांचा ही कमेंट आहे. त्यानंतर रोहिणी यांची कमेंट आहे, सर पास 93 मार्क्स, तुमच्यामुळं मराठी सब्जेक्टला चांगले मार्क्स मिळाले, थँक्यू व्हेरी मच सर. अशा भरपूर कमेंट मी तुम्हाला दाखवू शकतो. बघा ह्या कमेंट तुम्ही वाचू शकतात. ह्या सगळ्या कमेंट जर बघितल्या तर विद्यार्थ्यांनी सांगितलंय की इग्नाइट मुळेच आम्ही पास झालो. आणि काहींच्या कमेंट अशा पण तुम्हाला बघायला मिळतील, इग्नाइटनीच टक्का वाढवला. आता चांगली गोष्ट आहे. आता हे याच्यातही बऱ्याच जणांना वाटेल की काही पण बोलतात का, हे मी कमेंट दाखवतोय तुम्हाला. मी बरं तुम्हाला याच्या वेबसाईटवर घेऊन जातो, डायरेक्टली वेबसाईटच्या कमेंट दाखवतो. भरपूर सारे व्हिडिओ, त्यापैकी एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, त्याची कमेंट आहे बघा. हा एक व्हिडिओ मी घेतला होता, आठवतो तुम्हाला. टीटी एक्झाम निकाल लागला, निकालानंतर विद्यार्थी शिक्षक पालकांकडून इग्नाइट टीमसाठी संदेश, थँक्यू कृतज्ञता संदेशचा व्हिडिओ मी घेतला. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता इथे कमेंट किती आल्या, 128 कमेंट आहे. बेस्ट अकॅडमी, यशाची हमी, इग्नाइट अकॅडमी. माझ्या यशात इग्नाइट अकॅडमीला खूप मोलाचा वाटा आहे. खूप खूप धन्यवाद सर्व इग्नाइट परिवाराचे. आपल्या टीमचे खूप खूप आभार. पहिल्याच प्रयत्नात यश, पहिल्या प्रयत्नात सुद्धा विद्यार्थी पास झालेला आहे. शिक्षक प्राप्त झाले. शिक्षकांना मी आवर्जून सांगेल, तुम्हाला संधी कमी आहे, त्यामुळे तुम्ही योग्य ते मार्गदर्शन घ्या. आणि त्यात तुम्हाला आवश्यकता वाटली तर इग्नाइट अकॅडमी पण अवेलेबल आहे. शब्दांच्या समुद्रातून हिरे मानकांसारखे किती शब्द निवडले तरीही टीम इग्नाइटची स्तुती व कौतुक करण्यासाठी ते अपुरेच ठरतील. मारी शेख यांचा प्रश्न कमेंट आहे, टीम इग्नाइटचे सर्व गुरुजनांना माझे सदाहर नमस्कार. मी उर्दू माध्यमाची विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन असल्याने मला मराठी समजते. परीक्षा संबंधित सर्व ऑथेंटिक ज्ञान एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे मी उर्दूचा स्वतः अभ्यास केला आणि इतर विषयांसाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओज पाहिले, त्यामुळे मी दोन्ही पेपर पास झाले. पूर्ण इग्नाइट टीमचे मनापासून खूप खूप आभार. बघा ह्या कमेंट आहेत खूप. आता हे पूर्ण वाचून दाखवणं खरंच शक्य नाही, पण सगळ्या विद्यार्थ्यांचे परत एकदा मी आभार मानतो. आणि सगळ्यांनी हे केलेत बघा. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व टीमचे खूप आभार. यूट्यूबच्या फ्री क्लासेसचा उपयोग झाला बघा. हे सगळे त्यांनी मॅरेथॉन लेक्चरचा उपयोग झालेला आहे. बरोबर, बॅच घेऊ शकत नाही त्यांना पण फायदा झाला आहे. 82 वाल्यांसाठी मदत करा, याच्यावरती पण मी बरेचसे व्हिडिओ घेतले आणि हे पास झालेले आहेत. तर तुमची टीम खरंच बेस्ट आहे. तुमच्या अकॅडमीच्या मदतीने माझी नोकरी सांभाळून सुद्धा इथे विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत, हे पण लक्षात घ्या. तुम्ही शिक्षक असाल तर बघा, हे उदाहरण तुमच्या समोर आहे. सविता ठाकरे यांचा हा रिप्लाय कमेंट आहे, फीडबॅक आहे, तो तुम्ही बघू शकता. शेळके सर, गाडेकर सर, सरांचे इग्नाइट अकॅडमीचे खूप खूप आभार. आमची टीम अवसम आहे, खूप मेहनत घेतात. तुम्ही बघितलं असेल, गाडेकर सर, शेळके सर किंवा बाकीचे बोबडे सर, बोडके सर, बाकीची टीम सगळीच, डाके सर पण आहेत. सगळ्यांनी रात्रभर तुमचे स्टेट बोर्डच्या पुस्तकामधून पाठीमागे कसे प्रश्न आले होते, कसा प्रश्न येऊ शकतो, इतका सारा अभ्यास केलेला आहे. ते विथ प्रूफ पण दाखवले तुम्ही व्हिडिओमध्ये. बघा तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे युट्यूब व्हिडिओ पाहून टीटी 97 मिळाले, थँक्यू, खरोखर मनापासून धन्यवाद. ह्या सगळ्या कमेंट काय बोलतात पहिल्याच प्रयत्नात पास. बघा ह्या सगळ्या कमेंट तुम्ही सगळं बघू शकतात. मी लाईव्ह दाखवलं तुम्हाला कमेंट, अशा बऱ्याचशा कमेंट आहे. हे सगळं दाखवण्यापेक्षा तुम्हाला मी सजेशन देईल की इग्नाइट अकॅडमीचे युट्यूबवरती जे लेक्चर चालू आहे ते लेक्चर आहे बघा. चंद्रपूरची विद्यार्थिनी आहे, ते लेक्चर तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच याची खात्री पटेल. आता ह्या कमेंट तुम्हाला किती दाखवू, ह्या खूप जास्त कमेंट बघा. ह्या सगळ्या कमेंट आहे, तुम्ही निवांत वाचा, तुम्हाला दाखवतो ह्या सगळ्या कमेंट. इग्नाइट टीमचे खूप खूप आभार, तुमच्यामुळेच पास आउट झालो, अशा कमेंट यामध्ये आलेल्या आहेत. पहा हे सगळं. आता तुमचं यावरती काय मत आहे मला कमेंटमध्ये कळवा. सो इग्नाइट अकॅडमी या यशासाठी नक्कीच फुलना फुलाची पाकळी घेऊन आली होती आणि त्याचा नक्कीच डायरेक्ट संबंध टक्केवारीमध्ये पण लागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्ट अपडेट आम्ही ह्या चॅनलवरती असतो आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरासहित मार्गदर्शन आम्ही करत असतो. सो याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्या ज्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना वाटतंय की टीटी 2026 मला तयारी करायची, नक्कीच इग्नाइट अकॅडमीची बॅच जॉईन करा. त्या संदर्भात तुम्हाला असंही गायडन्स लागलं तर आम्हाला कॉल करू शकता. सेल्फ स्टडी पण तुम्ही करू शकता. युट्यूबवरती आम्ही लेक्चर घेत असतो. पण ज्यांना ज्यांना वाटतंय टू द पॉईंट मला अभ्यास करायचा त्यांनी लगेच ही बॅच 20 फेब्रुवारीपासून चालू होते. ओपनिंग तुम्हाला फीज कमी ठेवलेली आहे, सो लगेच जॉईन करू शकता. फीज बरेच मुद्दा असेल जास्त आहे बघा. बाकी ठिकाणी तुम्ही जर फी बघितली तर 500 रुपयात पण बॅचेस अवेलेबल आहे, 900 रुपयात पण बॅचेस अवेलेबल आहे. पण तुम्हाला जे क्वालिटी कंटेंट मिळणार आहे याचा तुम्हाला कस्टमर्स फीडबॅक देऊ शकतो. सो आमच्या
व्हिडिओच्या कमेंटमध्ये जा, विद्यार्थ्यांच्या कमेंट बघा आणि मगच तुम्हाला खात्री पटेल की हेच योग्य आहे. मग आम्ही तुम्हाला ही फी लावतो कशाची आहे, ही सगळ्या टीमची मेहनत आहे. तो अहोरात्र मेहनत घेतात. तुमचे पाठीमागच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकातून प्रश्न आलेले आहेत, त्याचे पण आम्ही व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगितलेले आहे. त्याच्यावरती आम्ही लेक्चर घेतलेले आहे आणि शिकवताना सुद्धा त्याच ओरिएंटेड तुम्हाला आम्ही शिकवतोय. ही सगळी मेहनत प्रत्येक टीमची आहे विद्यार्थी मित्रांनो. यावर तुमच्यासमोर हे सगळं आणण्यासाठी बॅकग्राऊंडला पण खूप मेहनत घेतली जाते. त्याचे आम्ही ही नॉमिनल चार्जेस तुमच्याकडनं घेतोय. सो विद्यार्थी मित्रांनो, या फी मध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली. रेकॉर्डेड बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. सो येणाऱ्या जून मध्ये हा टक्का परत वाढवायचा आहे. कितीपर्यंत घेऊन जाऊया आपण? तुम्ही सगळे जर अभ्यासाला पक्के असाल आणि आमचं मार्गदर्शन तुम्हाला योग्य वाटून तुम्ही जर बॅच जॉईन केली तर हा टक्का 20% आपण घेऊन जाऊ. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, सगळ्यांना शेअर करा. शिक्षक मित्रांनी आपल्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये पण नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.